अंधारलेली वाट माझी मी प्रकाशित होताना पाहिली। तू लाविलासे दिवा इथे क्रांतीची मशाल होताना पाहिली। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं अभिवादन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं राज्यपालांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन करणार आहेत। तर भीम अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर यायला सुरुवात झाली आहे। दरम्यान अभिवादनासाठी येणाऱ्यांसाठी मुंबई महापालिकेनं चैत्यभूमी, शिवाजी पार्क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान, राजगृह यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। अनुयायांसाठी पाण्याची सुविधा, निवासी मंडप, धूळ प्रतिबंधक आच्छादन, प्रसाधन गृह, सुरक्षा आणि आरोग्यविषयक सेवा सुविधा पुरवलेल्या आहेत आणि यासाठी 8,000हून अधिक कामगार, कर्मचारी, अधिकारी कर्तव्य तत्पर असणार आहेत। चैत्यभूमीमधील आदरांजलीचं मोठ्या पडद्यावर आणि महापालिकेच्या विविध समाज माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण केले जात आहे। अण्णा बनसोडे उपाध्यक्ष विधानसभा इथे उपस्थित झालेले आहेत। सन्माननीय पालकमंत्री, उपनगरी, सांस्कृतिक कार्य, माहिती तथा तंत्रज्ञान। तर आता आपण ही चैत्यभूमीवरची थेट दृश्य पाहतोय। एका बाजूला मोठ्या संख्येनं भीम अनुयायी आपल्याला इथे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे राज्यपाल, त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या महामानवाला अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे मोठ्या संख्येनं भीमसागर उसळलेला आहे। राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा इथे दाखल झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते अभिवादन करतायत। यासाठी अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, मोठ्या संख्येनं भीमसागर उसळलेला आहे। मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचलेत, राज्यपाल सुद्धा दाखल झालेत। नक्कीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायी दादरमध्ये दाखल झालेत। तर दुसरीकडे आता राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री या ठिकाणी आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच राज्यपाल यांचं आगमन चैत्यभूमीवरती झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर अभिवादन कार्यक्रमाला सुरुवात होईल। या कार्यक्रमामध्ये राज्यपाल भाषण करतील, सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण होईल। सध्या आपल्याला माहिती आहे की एकीकडे मोठ्या संख्येनं अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी खरं तर मागील 2 ते 3 दिवसांपासूनच मुंबईमध्ये येऊन थांबलेत। चैत्यभूमी या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला मागील काही दिवसांपासून अनुयायींची गर्दी पाहायला मिळते। तर आता राजकीय नेते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच चैत्यभूमीवरती आपल्याला प्रचंड गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आपण ही दृश्य चैत्यभूमीवरती पाहतोय। अभिवादन कार्यक्रम या ठिकाणी सुरू होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर सगळे मान्यवर या ठिकाणी येऊन थांबतील, बसतील। त्यांना बसण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। राज्यपालांचं भाषण होईल, मुख्यमंत्र्यांचं भाषण होईल आणि सगळे जे आहे ते बाबासाहेबांना अभिवादन करतील। आपल्याला माहिती आहे की राजकीय नेते मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी। काहीच वेळामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि मंत्री जे आहेत ते या ठिकाणी दाखल होतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील। या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर गर्दी मोठी झालेली आहे, त्यामुळे प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता यावं अशी चोख तयारी जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात आलेली आहे। कारण अर्थात प्रचंड गर्दी आहे आणि प्रत्येकाला अभिवादन करता यावं, कोणतीही अडचण कोणालाही येऊ नये याची संपूर्ण काळजी जी आहे, खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। प्रत्येकांना एक रांग करण्यात आलेली आहे, त्या रांगेनं सगळे जात आहेत आणि आतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतायत। फक्त चैत्यभूमीवरतीच आपल्याला ही गर्दी अनुयायींची पाहायला मिळत नाहीये, तर संपूर्ण दादर परिसरामध्ये आपल्याला भीमसागर खरं तर उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने लोक इथे मुंबईमध्ये दाखल झालेत। राज्यभरातूनच नाही तर
देशभरातून या ठिकाणी अनुयायी आलेत आणि बाबासाहेब आंबेडकर यांना ते अभिवादन करतायत. आता थोड्याच वेळामध्ये शासकीय कार्यक्रमाला देखील सुरुवात होईल. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यपाल नक्की काय बोलतात, मुख्यमंत्री काय बोलतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सीमा, आणखीन मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी सुद्धा आलेले आहेत आणि त्या दृष्टीने सुद्धा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. काय काय नेमक्या उपाययोजना सध्या त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत? अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नक्कीच आपल्याला माहिती आहे की मागील 3 ते 4 दिवसांपासून मुंबईसारख्या शहरामध्ये येऊन थांबणं हे खरं तर हे सोपं नसतं आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडनं खरं तर त्यांच्यासाठी तयारी जी आहे ती केली जाते. कारण प्रत्येकाला शौचालयाची या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे. सोबतच त्यांना राहण्यासाठी एक मोठा शेड शिवाजी पार्क मैदानामध्ये लावण्यात आलेला आहे, जेणेकरून त्या ठिकाणी सगळे जे महिला खरं तर मोठ्या संख्येनं दाखल झालेल्या आहेत त्यांची गैरसोय होऊ नये, शौचालयाची त्यांना गैरसोय होऊ नये यासाठी फिरते शौचालय प्रत्येक परिसरामध्ये, दादर परिसरामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे आपण कुठेही जर गेलो, चैत्यभूमीपासून 500 मीटर अंतरापर्यंत द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमजपमादपाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. त्यामुळे आणि महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाल्यामुळे पोलिसांचा सुद्धा फौजफाटा 24 तास या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून एकाही अनुयायीला कोणताही त्रास जो आहे तो होणार नाही आणि त्यांची गैरसोय होणार नाही. अगदी तर आपण ही आता थेट दृश्य सुद्धा पाहत होतो. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर इतर मंत्री सुद्धा उपस्थित होते. आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा हे सर्व मंत्री आणि त्याचबरोबर वंचितचे प्रकाश आंबेडकर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी इथे आलेले होते आणि या सर्वांनी अभिवादन सुद्धा केलेलं आहे. मोठा भीमसागर आपल्याला सध्या चैत्यभूमीवर पाहायला मिळतोय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून नव्हे, देशाच्या कानाकोपऱ्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हा जनसागर इथे लोटलेला आपल्याला दिसतोय. महिलांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे आणि त्या दृष्टीनं पोलीस प्रशासन असेल, तसंच मुंबई महापालिका प्रशासन असेल, राज्य सरकार असेल, यांनी योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत. कुणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी आरोग्यापासून, शौचालयापासून अगदी त्यांच्या खाण्यापिण्यासंदर्भातल्या सर्व उपाययोजना इथे करण्यात आलेल्या आहेत. आपण ही दृश्य पाहतोय. राज्यपालांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, प्रकाश आंबेडकर, मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांच्यासह इतर जे प्रमुख मान्यवर आलेले होते त्यांनी चैत्यभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे. शिक्षण, समता, न्याय आणि मानवी हक्क यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायमच भर दिलेला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांची शिक्षणावर त्यांचा अनेक मोठा भर होता, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं ते संबोधायचे आणि त्यामुळे शिक्षण घ्या आणि स्वतःला संघटित करा, शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा
अशी त्रिसूत्री त्यांनी आपल्या संपूर्ण समाजाला दिलेली होती. वंचितांसाठी ते कायम झटले आणि त्यांना त्यांचा अधिकार सुद्धा त्यांनी मिळवून दिलेला होता. भारतीय संविधानाचे जनक असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संबोधलं जातं. त्यांचा यामध्ये सिंहाचा वाटा होता आणि त्यामुळेच आज आपण सर्व भारतीय ज्या लोकशाहीमध्ये नांदतोय त्याचं सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच जात आहे. पुरुषांप्रमाणेच महिलांना सुद्धा त्यांचे अधिकार मिळावेत, त्यांना शिक्षण घेता यावं, यासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अमूल्य असं योगदान आहे. तर आपण ही 2 दृश्य पाहतोय. पहिल्या दृश्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यासह अनेक मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे ते दृश्य. तर दुसरीकडे आपण चैत्यभूमीवरचं आणि त्याचबरोबर शिवाजी पार्कवर जी व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे मोठ्या संख्येनं भीम अनुयायी आपल्याला दिसत आहेत, ती सुद्धा आपण दृश्य पाहिलेली आहेत. थोड्याच वेळात आता इथे सभा सुद्धा पार पडणार आहे आणि यावेळी राज्यपाल त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे त्या मंचावर जातील. संबोधित केलं जाईल भीम अनुयायांना आणि संपूर्ण जनतेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान संपूर्ण भारत देश नाही तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. 20व्या शतकामध्ये सर्वाधिक शिक्षित असलेले राजकारणी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लौकिक आहे. त्यांची बुद्धिमत्ता अलौकिक होती. कायम ते सर्वांना शिक्षणावर भर द्या, आपल्या मनगटाच्या जोरावर विश्वास ठेवा असं सांगायचे. जितकं शिक्षण व्हाल, सुशिक्षित व्हाल, तितकेच पुढे जाल असं त्यांचं कायम म्हणणं होतं. वाचनावर त्यांचा विशेष भर असायचा. त्यांच्याकडे 35,000हून अधिक पुस्तकं होती आणि ते कायम वाचायचे. वाचनानं माणूस समृद्ध होतो, त्याला जीवनाची एक नवी दिशा प्राप्त होते असं कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरुणांना सांगायचे. तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेनं जात आहात हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला जर पुढे जायचं असेल, प्रगती करायची असेल तर योग्य दिशा, योग्य मार्ग चोखाळावा असं कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांगणं असायचं. तर आपण ग्राफिक्समधून पाहतोय दादरमध्ये वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. कोणकोणते बदल झालेत? SK बोले रोड, ज्ञानेश्वर मंदिर मार्ग हा बंद असेल. स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग सुद्धा बंद असणार आहे. त्याचबरोबर सिद्धिविनायक मंदिर जंक्शनचा मार्गही बंद आहे. हिंदूच्या हॉस्पिटलपर्यंत मार्ग बंद असेल. पांडुरंग नाईक मार्गे राजा बडे चौकामध्ये जाता येणार आहे. सिद्धिविनायक ते पोर्तुगीज चर्चपर्यंत एकेरी मार्ग असेल. शोभा हॉटेल जंक्शन ते आसावरी जंक्शनपर्यंत मार्ग बंद असेल. 7 डिसेंबरपर्यंत वाहतुकीमध्ये बदल असणार आहे. गैरसोय टाळायची असेल तर पर्यायी मार्गाचा अवलंब करा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. राज्यपाल त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभिवादन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व हे प्रतिभाशाली होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मराठी, संस्कृत, पाली, इंग्रजी, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड आणि पारसी या भाषांचं उत्तम ज्ञान होतं. ते खूप मोठे विद्वान होते आणि तितकंच त्यांचं वाचनही विपुल होतं. त्यांचं पुष्कळचं लेखन त्यांनी इंग्रजीमध्ये केलेलं आहे आणि त्याचबरोबर मराठीसह इतर भाषांमध्ये सुद्धा त्यांनी मोठं लिखाण केलेलं आहे. समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा याकडे त्यांचं प्रमुख लक्ष होतं आणि आपल्या लेखनामधून त्यांनी त्यावरच जास्तीत जास्त लेखन केलेलं आहे आणि भर दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांसाठी सुद्धा अनेक विविध योजना सुद्धा त्यांनी राबवलेल्या होत्या. अभिवादन करते. अर्थशास्त्राचे ते गाढे व्यासंगी होते.
शेतीविषयक सुधारणा सुद्धा त्यांनी सांगितलेल्या होत्या आणि त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा त्यांनी मोठा लढा दिलेला होता. विसाव्या शतकामधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आज या 21व्या शतकामध्ये सुद्धा तितकेच प्रभावी आहेत आणि मोलाचे आहेत. मान्यवर, आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जे छायाचित्र प्रदर्शन आणि कॉफी टेबल बुक आयोजित केलेलं आहे त्याला भेट देत आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दुर्मिळ छायाचित्र आज आपण या प्रदर्शनामध्ये मांडलेली आहेत. त्यांनी लिहिलेली असंख्य महत्त्वाची पुस्तकं या निमित्तानं आपण विक्रीसाठी आज उपलब्ध करून दिलेली आहेत. सर्व मान्यवर त्याची पाहणी करत आहेत. जी स्त्री पुढे तो समाज पुढे हे सूत्र कायमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे स्त्री शिक्षणासह तिला समान अधिकार मिळावे यासाठी ते झटले आणि त्याची तरतूद सुद्धा त्यांनी संविधानामध्ये केलेली आहे. आज विविध यशाची शिखरं महिलांनी पादाक्रांत केलेली आहेत. याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये दिलेले महिलांना अधिकार. स्त्री पुरुष समानता हा त्यांचा कायम महत्त्वाचा विचार राहिलाय. स्त्रियांनी पतीची मैत्रीण बनून राहावं, सहकार्य करावं, पण गुलामी नाकारावी. कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी स्त्रीचं चारित्र्य महत्त्वाचं आहे असं सुद्धा ते मानायचे. त्याचबरोबर शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग आहे. एक स्त्री शिकली तर एक व्यक्ती सुधारते असं सांगून स्त्री शिक्षणाचं महत्त्व त्यांनी समाजाला कायमच पटवून दिलेलं आहे. शिक्षणामुळेच महिलांना त्यांची अस्मिता आणि हक्क समजतील असंही त्यांचं मत होतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त स्त्रियांनी सुशिक्षित व्हावं, शिक्षित व्हावं याकडे त्यांचा भर होता. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन केलं जातंय. देशाच्या कानाकोपऱ्यातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्तंभाच्या जवळ भीम अनुयायी दादरमध्ये चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत. या ज्ञान सूर्याला, या क्रांती सूर्याला नमन केलं जातंय, अभिवादन केलं जातंय. तर ही दोन दृश्य राज्यपाल, मुख्यमंत्री, त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांनी आणि इतर महत्त्वाच्या मंत्री आणि नेते मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. ती दृश्य आणि दुसरं दृश्य आहे तिथे प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दुर्मिळ छायाचित्र त्याचं प्रदर्शन आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तकं त्याचंही प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळात तिथे सभा होणार आहे आणि या सभेच्या माध्यमातून राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्वांना संबोधित करतील. गच्छामि तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता. तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. ही सगळी नेते मंडळी, मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी इथे आलेली आहेत. त्याचबरोबर भीम अनुयायांची सुद्धा आपल्याला गर्दी पाहायला मिळते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताला पुढे नेण्यासाठी कायमच प्रयत्न केलेला आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या, आपल्या शिक्षणाच्या जोरावर त्यांनी अनेक महत्त्वाचे आमूलाग्र बदल केलेले आहेत. वंचितांना त्यांनी आपले हक्क मिळवून दिलेले आहेत, अधिकार मिळवून दिलेले आहेत. त्याचबरोबर महिलांना आणि कामगारांना, समाजातल्या इतर वंचितांना त्यांनी स्वतःचे हक्क आणि अधिकार मिळवून दिलेले आहेत. भारतीय संविधानाचे जनक म्हणून त्यांना मानलं जातं. भीमराव आंबेडकर साहेब, माननीय कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, पूज्य भदंत साधनानंद थेरो, सदस्य अखिल भारतीय भिक्खू संघ, राज्यमंत्री भाई गिरकर आणि नागसेन कांबळे, सरचिटणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.